हरिओम. सर्वांना माझा नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आणि जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला योग शिक्षकांना माझा खूप खूप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. आजच्या मीटिंगला उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय डॉक्टर नील पवार सर, श्री प्रसाद कुलकर्णी सर, सौ सुवर्णाताई पाल, श्री संतोष खरोटमल सर, तसेच उज्ज्वला गायकवाड मॅडम आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सौ वैशाली रामपूरकर मॅडम, तसेच सर्व महाराष्ट्रभरातील सर्व पदाधिकारी व संघाचे सदस्य यांना मी योग शिक्षक सुनील गुरव आदरपूर्वक नमस्कार करतो आणि आजच्या या विषयाला सुरुवात करतो. दिनांक 28 मार्च रोजी जळगाव येथे 28 फेब्रुवारी मार्चने 28 फेब्रुवारी तर 28 फेब्रुवारीला जळगाव येथे जिल्हास्तरीय एक दिवसीय योग संमेलन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नील पवार सरांच्या व कार्यकारी अध्यक्ष श्री प्रसाद कुलकर्णी सरांच्या, तसेच संस्थापक सदस्य प्राध्यापक कुणाल महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्षा सौ चित्रा महाजन व जळगाव जिल्हा समितीच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने माझ्या अध्यक्षतेखाली मी खूप चांगल्या प्रकारे करू शकलो याचा मला अभिमान आहे आणि सर्वांकडून तशी पावती आपल्याला मिळालेली आहे. तसेच या संमेलनासाठी गेल्या 3 महिन्यापासून आम्ही प्राध्यापक कुणाल महाजन सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रसाद कुलकर्णी सरांच्या मार्गदर्शनाखाली मिटिंगा घेऊन, तसेच वेगवेगळ्या समित्या बनवून, तसेच डोनेशन जमा करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न केला व त्याला यश आले व संमेलन खूप चांगले झाले. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी मी उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख म्हणून माझ्या अंतर्गत येत असलेले जिल्हे, उदाहरणार्थ जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर व नाशिक या 5ही जिल्ह्यांच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष फोनवर संपर्क साधून व निमंत्रण पत्रिका सेंड करून आमंत्रण दिले. सर्व ग्रुपवर राज्यभराच्या या निमंत्रण पत्रिका पाठवल्या की असा कार्यक्रम आम्ही जळगावला करत आहोत आणि प्रेरणा देण्यासाठी ही निमंत्रण पत्रिका होती की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम झाला पाहिजे. तसेच प्राध्यापक कुणाल महाजन सर व जिल्हाध्यक्षा सौ चित्रा महाजन यांनी एकत्र कॉन्फरन्स कॉलवरून योगा फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रणसुद्धा आम्ही दिले. विशेष म्हणजे आमच्या एक दिवसीय संमेलनाला जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, तसेच जालना, संभाजीनगर येथून टोटल 325 सदस्यांनी नोंदणी केली होती आणि सर्व उपस्थित होते. ही सुद्धा आम्हाला खूप अभिमानाची बाब वाटते, कारण आम्हाला शंका होती की 200-250 पर्यंत आपले लोक येतील आणि हॉलची कॅपॅसिटीसुद्धा 250 होती, परंतु ती सगळे बुकिंग झालं तर आम्हाला सगळे ॲडजस्टमेंट करून हॉल एकदम कचाकच भरलेला होता. विशेष कौतुक म्हणजे जिल्हाध्यक्ष सौ, धुळ्याच्या जिल्हाध्यक्ष सौ मनीषाताईंचे की त्यांनी धुळे जिल्ह्यातून 20 सदस्यांची नोंदणी करून त्यांना गाडी करून सोबत घेऊन आले होते. त्यांचे विशेष कौतुक मी करतो, कारण जळगावचे ते येतीलच परंतु बाकीच्या जिल्ह्यांमधून सुद्धा संख्या आपली खूप चांगली आली होती आणि एक दिवसीय संमेलन होतं. या संमेलनासाठी आमच्या जळगाव जिल्हा समितीने रात्रंदिवस मेहनत घेतली. हे संमेलन यशस्वी करून दाखवले. त्यांच्यावर सगळ्यांवर माझा अभिमान आहे, त्यांच्याबद्दल मला गर्व आहे. आम्ही या संमेलनाचा विषय अल्टरनेटिव्ह थेरपी असा ठेवला होता. त्यासाठी आम्ही जळगाव जिल्ह्यातून या विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक बोलवून त्यांची 45 मिनिटांची व्याख्याने ठेवली होती. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं की कुठल्या कुठल्या थेरपी आहे योगाच्या व्यतिरिक्त की ज्याच्याने आपण निरोगी जीवन जगू शकतो. हे सर्व सदस्यांना त्याची माहिती मिळाली. सर्व सदस्यांसाठी आम्ही किट तयार केले होते. त्या किटमध्ये पेन, डायरी, आयडेंटिटी कार्ड आणि फोलिओ असं आम्ही सगळं तयार करून त्यांना दिलेलं होतं. तसेच सहभाग प्रमाणपत्रसुद्धा प्रिंट केलेले होते. तसेच सर्वांसाठी चहा, नाश्ता, जेवण अशी उत्तम व्यवस्था आम्ही केलेली होती. या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय
श्री प्रसादजी कुलकर्णी आपल्या संघाचे कार्यकारी अध्यक्ष सपत्नीक उपस्थित होते. त्यांचे सुद्धा खूप मोठे कौतुक मी करतो. त्यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन समारंभ केला. तसेच राज्याचे शिक्षण समिती प्रमुख प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनार सर सुद्धा पूर्ण वेळ या संमेलनाच्या दिवशी उपस्थित होते. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील योग विभाग प्रमुख प्राध्यापक राजेश पाटील सर हे सुद्धा उपस्थित होते पूर्ण वेळ. तसेच जळगावचे सर्व जुने व नवे योग शिक्षक संपूर्ण वेळ या संमेलनासाठी उपस्थित होते. सर्वांनी संमेलन खूप छान झाले अशा प्रतिक्रिया व्हॉट्सअपद्वारे आणि प्रत्यक्ष फोन करून आम्हाला दिल्या. त्यामुळे आम्हाला आमचे खूप छान वाटलं की आपण खूप चांगला कार्यक्रम केला आणि सगळ्यांना आवडला. या संमेलनासाठी आमच्या जिल्हा समितीने तसेच राज्याचे संस्थापक सदस्य प्राध्यापक कुणाल महाजन सरांनी खूपच परिश्रम घेतले आणि रोज मीटिंगा घेऊन आम्ही नवीन विषय आणि संमेलन कसं जास्तीत जास्त चांगलं करता येईल याकडे मायक्रो ऑब्झर्वेशन करून ज्या काही चुका आपल्या होणार नाही, संमेलन चांगलं झालं पाहिजे याची काळजी घेतलेली आहे. तसेच आदरणीय डॉक्टर नीलपवार सरांकडे नुकतेच मुलीचे लग्न झालेले होते. त्यामुळे त्या दिवशी पाहुण्यांसोबत ते व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाही. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क नेहमी सुरूच होता. आम्हाला वाटत होतं की नीलपवार सरांनी सुद्धा उपस्थित राहायला पाहिजे, परंतु ती अडचण होती. तसेच या अशीच संमेलने राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये झाली पाहिजे ही सर्व जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे. आणि असं एक दिवसीय संमेलन आम्हाला वाटत होतं की हे संमेलन आपण करतो आहे, याच्यासाठी आम्ही 300 रुपये एक नाममात्र नोंदणी शुल्क ठेवलं होतं. त्यामध्ये आम्ही त्यांना पॅड, पेन, फोलिओ आणि आयडेंटिटी कार्ड आणि चहा, जेवण, नाश्ता हे इन्क्लुडिंग होतं सगळं. तर वाटत होतं लोक पैसे देतील का आणि हे संमेलनासाठी आपल्याला फंड जमा करताना सुद्धा प्रतिसाद मिळेल का. परंतु तो प्रतिसादही मिळाला, आम्हाला डोनरही मिळाले आणि खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम घडून आला. यासाठी आम्ही नगरसेवकांकडे गेलो, आमदारांकडे गेलो, काही मोठ्या ज्वेलर्सवाल्यांकडे गेलो आणि त्यांना ही संकल्पना सांगितली की आम्ही असा कार्यक्रम करतोय, याच्याने आमचा योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि ह्या बातम्यांच्या माध्यमातून हे सगळ्या समाजापर्यंत पोहोचावं. आणि आमच्या ज्या 12 मागण्या आहे या शासन दरबारी आम्ही ठेवलेल्या आहे, तर त्या सुद्धा मागण्या पूर्ण व्हाव्या या माध्यमातून या संमेलन आम्ही ठेवलेलं आहे. आणि तो चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला, आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं, सर्वांचे फोन आले, तर खूप धन्यवाद. आणि काही चुका झाल्या असतील तर त्या सुद्धा ज्येष्ठ आपल्या मार्गदर्शक मंडळाच्या लोकांनी आम्हाला सांगाव्या. प्रसादजी कुलकर्णी सरांशी आम्ही बोलणं झालं, त्या मायनर चुका त्यांनी आम्हाला समजून दिल्या की याच्या पुढे याची काळजी घ्यायची, तर त्या आम्ही नोंद केलेल्या आहे आणि याच्या पुढे जो पण काही कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये ह्या चुका होणार नाही अशी आम्ही त्यांना ग्वाही दिली. तर एवढं बोलून इथे थांबतो. काही कोणाला विचारायचं असेल तर आम्ही त्याचं मी उत्तर देऊ शकतो. मला बोलण्याची परवानगी दिली अध्यक्ष साहेबांनी आणि वैशल्याताईंनी, त्याबद्दल मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतो. हरिओम. करो योग, रहो निरोग. खूप धन्यवाद सर. तुमच्या केलेल्या परिश्रमाला पूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सदस्यांनी, तुम्ही सगळ्यांनी खूप मोठं यश आलेलं आहे गौरवरीत. सर खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू.